नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी बनवलेला मास्टर प्लॅन फ्लॉप होतोय. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रियाची मदत करण्यासाठी जी मुलगी प्रियाने आणलेली आहे ती सुद्धा एक एक पाऊल पुढे जातील. आता नेमकं कसं आणि काय काय घडतंय या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आता आपण सध्या पाहतोय की इकडे आता प्रियाला तुरुंगातून बाहेर पडायचं. त्यासाठी प्रिया विचार करत असते की मला काय करता येईल, मला इथून बाहेर पडायचं असेल तर कसं पडता येईल. काहीतरी तर मार्ग असेल, काहीतरी तर पर्याय असेल मला इथून बाहेर पडण्यासाठी. पण तो काय, असा विचार प्रियाचा सुरू असतो. आता ती या सर्व विचारांमध्ये मग्न असतावेळी तिच्या डोक्यात मगाशी जे त्या बाईने सांगितलं ते आलेलं असतं. प्रिया विचार करते, हो, जर खरोखर मी तर प्रेग्नेंट आहे, त्यामुळे मला काही इजा झाली किंवा मला बरं वाटत नसलं तर ऑफकोर्स ही लोक मला दवाखान्यात तर घेऊन जाणारच. दवाखान्यात जायचं म्हणजे इथून सुटका, म्हणजे इथून बाहेर पडण्याच्या कुलपाची किल्ली. वा, खरंच मला काय उत्तम आयडिया सुचलीय. मला जर इथून बाहेर पडायचं असेल तर दवाखाना हा एकमेव उत्तम पर्याय आहे. फक्त आता त्याच्यासाठी मला काही गोष्टींची सेटलमेंट आधीपासूनच करून ठेवावी लागेल. त्यासाठी राकेश आणि सचिन यांच्यापैकी कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. राकेश नकोच, सचिनचीच मदत घेतलेली मला सध्या परवडेल. तो मूर्ख राकेश, त्याला सांगायला जायचं एक आणि व्हायचं काहीतरी वेगळंच म्हणून. मग आता प्रिया ही सचिनला कॉल करते आणि मग ती सचिनला सांगते, सचिन, जर मला व्यवस्थित तुझ्याबरोबर काम करायचं असेल तर इथून बाहेर पडावं लागेल. त्यासाठी मला तुझ्या मदतीची खूप जास्त गरज आहे. मी तुला जे सांगेन ते जर तू केलं तर मला इथून बाहेर पडता येऊ शकतं. सचिन विचारतो, काय करायचंय बोल, मी काहीही करायला तयार आहे. मला त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं. त्यानंतर प्रिया आता सचिनला स्वतःचा सर्व प्लॅन एक्सप्लेन करते. आता ते सगळं ऐकल्याच्यानंतर सचिन म्हणतो, ठीक आहे, हे सगळं घडवून जुळवून आणण्याची जबाबदारी माझी. बाकीचा विषय आता तू सोड, काय करायचं ते मी बघतो. त्याच्यानंतर मग राकेश हा आता तिकडं निघतो आणि आता तो ताबडतोब त्याच्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि आता तो तिथे या सर्व गोष्टी होऊ शकतील याची चौकशी करतो. तर डॉक्टर आधी तर नाही, आम्ही असं काही करू शकत नाही असं म्हणतात. पण मग त्यांना पैशांच सचिन आमिष दाखवतो. आता ऑफकोर्स पैसे बघितले की कोणीही फितूर होणं शक्यच असतं. सहज, अगदी स्वाभाविक आहे ही गोष्ट. त्यामुळे आता ते जे डॉक्टर असतात ते सुद्धा राकेशच ऐकायला तयार होतात. ते म्हणतात, ठीक आहे, करू, आम्ही तुमची मदत करू. आणि मग ती लोक राकेशची मदत करायला तयार होतात. आता ज्या दिवशी प्रियाला दवाखान्यात घेऊन गेलं जातं, प्रिया नाटक करते, तिला खूप त्रास होतोय. प्रेग्नन्सीमुळे तिला चालायला बसायला होत नाहीये, तिला काही जात नाहीये, जेवायला खूप उलट्या होतायत, तिला सफोगेशन होतेय, वगैरे वगैरे नाना प्रकारची 100 नाटक ती करतो. मग आता प्रियाला ताबडतोब दवाखान्यात शिफ्ट केलं जात. पण बरोबर त्याचवेळी आता इकडे काय होतं, जे डॉक्टर असतात, जे तिथले सिनियर असतात, ज्यांनी पैसे घेतलेले असतात, ते डॉक्टर काही इमर्जन्सी केस आल्यामुळे तिकडं निघून जातात. आता ते डॉक्टर तिकडे नसतात खरे, पण तिकडे आता व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून अश्विन गेलेला असतो. मग अश्विनला सिस्टर रिक्वेस्ट करते, सर, एक इमर्जन्सी केस आहे, प्लीज जर तुम्ही ती बघितली तर खूप बरं होईल. यावेळी अश्विन म्हणतो, येस ऑफकोर्स, प्लीज, काय बोलताय डॉक्टर, म्हणून एखाद्या पेशंटला मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे. तुम्ही त्या पेशंटला घेऊन या. त्यानंतर मग आता प्रियाला इकडे अश्विनच्या समोर आणून थांबवलं जातं. आता प्रियाला बघून खरंतर अश्विन आधी थोडा हळवा होतो, नंतर त्याला रागही येतो की मी काची ट्रीटमेंट करू. पण मग त्याच्या लक्षात येतं तो एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हटलं तर त्याचा पहिला धर्म हा व्यक्ती कोणीही असली तरी तिचा जीव वाचवणं हाच आहे. त्यामुळे मग तो आता ठरवतो की ही कितीही वाईट विचित्र वागलेली असली
ना तरी मी मात्र आता तिला ट्रीटमेंट देईन आणि मग तो प्रियाला ट्रीटमेंट द्यायला तयार होतो. आता तो तिला विचारतो काय होत्य तुला. त्यावेळी प्रिया सांगते मला खूप मळमळते, हे होत्य ते होत्य. आता हे सगळं प्रिया सांगते खरं. मग आता लगेचच अश्विन काही टेस्ट सांगतो. त्या टेस्ट केल्या जातात. टेस्ट केल्यानंतर प्रियाला काहीही झालेलं नाहीये हे अश्विनच्या लक्षात येत. अश्विन प्रियाला म्हणतो नाटक केलीस ना सगळी, तुला काही झालेलं नाहीये कळलंय मला. मग प्रिया अश्विनला म्हणू लागते अश्विन प्लीज हे बघ, मला माहिती आहे मी नाटक केलं आणि मी कबूलही करतीये ना, मी खरंच नाटक केलं. पण अश्विन अरे मी नाटक का केलं? मी नाटक आपल्या बाळासाठी केलं. अश्विन अरे तुरुंगात मुलांना परवरिश चांगली मिळत नाही, मुलांचं संगोपनही व्यवस्थित होत नाही ना, यासाठी मी आपल्या बाळासाठी केलेय रे. अश्विन हे सगळं मला इकडनं बाहेर पडायचंय. अश्विन मला माझ्या बाळासाठी, मला आपल्या बाळासाठी जगायचंय. मला एक उत्तमातली उत्तम आई बनायचंय. त्यासाठी मी हे सगळं करते. सुभेदारांचा वारस, सुभेदारांचा वंश असा तुरुंगात वगैरे मोठा झालेला नको आहे ना तुला पण. हा अश्विन तू करशील ना माझी इथून बाहेर पडायला मदत? तू करशील ना माझी सुटका? अश्विन अरे तू बाबा होणार आहेस, तू विचार कर ना. अरे तू माझ्या चुकीची शिक्षा आपल्या बाळाला का देतोयस? हा तू विचार कर की आपलं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा काय वाटेल त्याला की माझी आई चुकली. मला मान्य, पण म्हणून माझ्या बाबाने काय केलं? माझ्या बाबाने सुद्धा चूकच केली ना. माझ्या बाबाने सुद्धा मला कुठे जपलं, त्यांनी सुद्धा मला अंतरच दिले. माझ्या घरच्यांनी कोणीच माझं स्वागत नाही केलं. काय वाटेल रे आपल्या बाळाला? विचार कर, प्लीज विचार कर आणि प्लीज माझी मदत कर. अश्विन प्लीज मला इकडून बाहेर पड ना. अश्विन प्रियाला म्हणतोय तुझी नाटक बंद करा. प्रिया म्हणते अश्विन तुला अजूनही असंच वाटते का मी नाटक करते नाही म्हणा? तुझी तरी काय चूक आहे या सगळ्यात? मी वागलीयच, एवढं चुकीचं केलंच आहे. इतकं मी पाप की कोणालाही हेच वाटणार की मी सुधरूच शकत नाही. मी आता सुद्धा नाटकच करते, पण मी खरं बोलते. यावेळी मी काहीही नाटक करत नाहीये. यावेळी मी जे सगळं बोलते ना खरंच खूप खरं, खूप मनापासून बोलते रे. मी खरंच मला सुधारायचंय. मला एक संधी हवी अश्विन, एक संधी जी फक्त तू देऊ शकतोस. अश्विन प्लीज. अश्विन तिला म्हणतो बाजूला हो माझ्या नजरेसमोर. आणि मग तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो हिला काहीही झालेलं नाहीये. आता तो बाकीच्या डॉक्टरांनाही म्हणतो की तुम्ही सुद्धा एकदा व्यवस्थित रिपोर्ट चेक करा. जे बाकीचे ज्युनियर डॉक्टर असतात ते सुद्धा चेक करतात. पैसे सीनियर डॉक्टरने खाल्लेले असतात, जो इमर्जन्सी केससाठी तिथे निघून गेलेला असतो. आणि इकडे अश्विन असतो ज्युनियर डॉक्टरांना. आता रिपोर्ट दाखवल्यानंतर ते सुद्धा म्हणतात की हो बरोबर आहे, या मुलीला तर खरोखरच काहीच झालेलं नाहीये. मग आता अश्विन ताबडतोब पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना सांगतो की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आणि नाटकी आहे. ह्या मुलीला काहीही झालेलं नाहीये, हिने फक्त आणि फक्त ड्रामा केला. तुम्हाला खोट सांगितलं, तुम्हाला हिला तुरुंगातून बाहेर पडायचं होतं म्हणून गंडवलं. त्याबरोबर हे ऐकून पोलीस सुद्धा थक्क राहतात. तर अश्विन आता पोलिसांना म्हणतो माफ करा, पण एक सजेस्ट करू का? पोलीस म्हणतात बोला ना साहेब. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो मी या मुलीला आहे ना खूप व्यवस्थित आणि खूप चांगलं ओळखतो. एखाद्या वेळी ही समोरच्याचा जीव घेईल, पण स्वतःच्या जीवाला काहीही त्रास करून घेणार नाहीये. आणि हिला आता काही होत नाहीये, तसंच हिला कधीच काहीच होत नसतं. हिने माझ्या घरात अशी खूप नाटक केली आहे म्हणून सांगतो. आता पुन्हा जरी तुम्हाला ही बोलली ना की मला बरं वाटत नाहीये किंवा काय तर जमलं, तर हिच्यावर विश्वास ठेवू नका, कारण हिला फक्त तुरुंगाच्या बाहेर पडायचं म्हणून हे सगळे हे ड्रामे करतील, त्यावर काहीही नाही. तुम्ही उगाचच हिच्यावर विश्वास ठेवून स्वतःचा वेळ आणि पर्यायाने डॉक्टरांच्या हिला ट्रीटमेंट देण्यासाठीचा वेळ सुद्धा वाया घालवताय. त्यामुळे प्लीज मेक शुअर नेक्स्ट टाइम हिला खरंच त्रास होतोय
की पुन्हा ही नाटक करते त्याबरोबर. मग डॉक्टर सुद्धा असं म्हणाल्यावर पोलीस म्हणतात की हो, आम्ही नक्की खात्री जमा करून घेऊ. त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो, जर तुला सुधारायचं असतं ना खरोखर, तर तू कधीच सुधारली असती, पण तुला कधी सुधारायचं नव्हतंच. तुला फक्त आणि फक्त सायली वहिनीला त्रास द्यायचा होता आणि म्हणून तू माझ्या घरात आलीस. तुला फक्त आमच्या प्रॉपर्टीत, पैशात, घरात इंटरेस्ट होता. तुला माझी बायको म्हणून कधीच राहायचं नव्हतं घेऊन जायला. त्यानंतर प्रियाला घेऊन जातात पोलीस लोकीकडून. तर इकडे आता अश्विनला मात्र ह्या सर्व गोष्टींमुळे जरा त्रास झालेला असतो. त्याला वाटत असतं की का घडलं माझ्या आयुष्यात हे सगळं, कशासाठी. तो त्या गोष्टींचा विचार करू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रियाचा पुन्हा एक प्लन फ्लॉप झाल्यामुळे प्रियासुद्धा जरा नाराज असते. ती विचार करते, हा सुद्धा प्लान फ्लॉप झाला. या सचिनला एक काम दिलं, ते या सचिनने सुद्धा व्यवस्थित केलेलं नाहीये. मग आता प्रिया ठरवते की सचिनला फोन करून झापायच. मग ती झापण्यासाठी सचिनला कॉल करते आणि आता ती सचिनला विचारू लागते, सचिन, एक काम सांगितलेलं सुद्धा तुला जमलं नाही का? अरे, साधं डॉक्टर मॅनेज करता आले नाही तुला माहिती आहे का तिकडे डॉक्टर कोण होता? अरे, तो अश्विन. तरी किती गयाव्या केलं मीत. याला किती विनवण्या केल्यात. तर उलट त्याने डॉक्टरला काय सांगितलं, पोलिसांना काय सांगितलं माहितीये का? त्याने पोलिसांना सांगितलं की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आणि नाटकी आहे. हे फक्त ड्रामे करत असते. नेक्स्ट टाइम जर ही मुलगी हिला त्रास होतोय असं म्हणाली तर हिला दवाखान्यात सुद्धा घेऊन येऊ नका, कळलं का? तुला काय करून ठेवलंय हे तुम्ही. त्याबरोबर मग आता सचिन म्हणतो, अगं असं कसं झालं? त्यावर ती म्हणते, असंच झालंय, कळलं का तुला? त्यावेळी मग मात्र आता लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, मी काय करायचं ते बघतो. तर त्याचवेळी आता सचिन त्या हॉस्पिटलला पोहोचल्यावर अश्विन तिकडून बाहेर पडत असताना सचिनला बघतो. मग त्याच्या लक्षात येतं की याचा अर्थ नक्कीच सचिन आणि प्रियाचं काहीतरी साठ आहे. बरोबर, ह्याच दवाखान्यात हा सुद्धा कसा काय आला? त्यानंतर मग सचिन आता डॉक्टरांकडे, त्या सिनियर डॉक्टर आलेले असतात त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की काय प्रकार आहे हा सर्व? मी तुम्हाला एवढे भडभक्कम पैसे कशासाठी दिले होते? मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते करण्यासाठी, पण तुम्ही तर माझं काम केलंच नाहीये. याला काय अर्थ आहे? जर तुम्हाला काम जमणार नव्हतं तर तुम्ही माझ्याकडून पैसे कसे काय घेतलेत? हे बघा, मी तुम्हाला एवढे पैसे दिलेत, माझं काम व्हायला हवं होतं ना. मग त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की तुम्ही आम्हाला पैसे दिले म्हणजे तुम्ही आम्हाला खरेदी केलं असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, पैसे दिले, उगाच कांगावा करू नका आणि आरडा ओरडा तर बिलकुलच करू नका, नाहीतर तुम्हाला तर इकडे शिक्षा होईलच, पण माझं लायसन्स सुद्धा रद्द होईल आणि राहता राहिला प्रश्न मी इथे न थांबण्याचा. तर एक अचानक इमर्जन्सी केस आली होती. मला तिकडे जावं लागलं होत. अर्ज म्हणून मी निघून गेलो, पण इथे एक दुसरे डॉक्टर अश्विन सुभेदार म्हणून डॉक्टर आले होते. त्याबरोबर मग आता इकडे सचिन म्हणतो, साहेब, मग आता काय करू शकतो? डॉक्टर, काहीतरी पर्याय असेल ना? डॉक्टर म्हणतो, आता मी काही नाही करू शकत हो, तर मी तुमचे पैसे परत करतो. त्या उपर माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका, मला काही जमणार नाहीये. आणि मग आता लगेचच जो सचिन असतो त्याचे जे पैसे त्या डॉक्टरांनी घेतलेले असतात ते डॉक्टर पैसे परत करतात. आता मात्र सचिनकडे गप्प बसण्या वाचून काही पर्याय नसतो. डॉक्टर म्हणतात, काय पैसे करत होतात? दिले तुमचे पैसे, आता निघा इकडन. तर दुसऱ्या बाजूला इकडे ज्या मुलीला, श्वेताला, प्रियाने आश्रमात पाठवलेलं असतं लक्ष ठेवण्यासाठी, ती मुलगी हळूहळू मुलांबरोबर गोड बोलू लागलेली असते. आश्रमातल्या लहान मुलांचं मन एकदा का मी जिंकून घेतलं की मग मला आश्रमातल्या सर्व गोष्टी पटापट समजू लागतील. मग मला काही अवघड जाणार नाही हे तिला माहीत असतं. त्यामुळे आश्रमातल्या सोमू, मानसी, रश्मी, त्याबरोबर इतर 4-5 लहान मुलांबरोबर ती अगदी प्रेमाने राहू लागते. मुलांना खाऊ देऊ लागते.
मुलांसाठी चांगलं काय काय बनवू लागते, मुलांचा अभ्यास घेऊ लागते, यांना मदत करू लागते आणि मग असंच त्यांच्याशी रोज गोड 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 बोलून बोलून ती मुलांकडून माहिती गोळा करू लागते की या आश्रमात कधीपासून काय काय होतं आणि या आश्रमाच सर्व आता मधुभाऊ नंतर कोण असणार आहे, त्याचबरोबर इथली जबाबदारी कोण बघतं. मग सायली जर जबाबदारी बघते तर ती इथे किराणा कधी आणते, काय कसं करते, लाईट बिल कुठे भरते, या घराचं सर्व डॉक्युमेंट आहे का वगैरे वगैरे ती मुलांकडे चौकशी करत असते, जेणेकरून एखादी गोष्ट जरी मुलं नाही म्हणाले तर ताबडतोब आपण ती प्रियाला सांगू आणि मग ती दिवसभर सायली येत असते, तीच या हालचालींवरती सुद्धा लक्ष ठेवत असते आणि ते सगळं आता प्रियाला कॉलवरती सांगत असते. एनजीओला डोनेशन देतात ना लोक, तर तसं ते अधिकृत करणार आहे. आता वाचले आश्रम, खूप छान कल्पना आहे प्रेक्षकांनो. यांची सायली म्हणत असे, मधुभाऊ प्रत्येकांकडे काय काय वस्तू आहे, सापडल्यावर काय नाही ती तुम्ही नोंद ठेवताच, पण आता पुन्हा नव्याने नोंदी करूयात. आता चैतन्याच लक्ष सगळं श्वेताकडे असतं. बर का श्वेता चहा द्यायच्या बहाण्याने यांचं सगळं बोलणं तिथल ऐकतं असते, काय चाललं काय नाही यांचं सगळं ते ऐकतं. सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय आता. त्यांनी मध्येच सचिन म्हणत असतो, प्रिया मी तुला म्हटलो होतो तू खूप हुशार आहेस, पण आता मला जरा टेन्शन चालय, असं आजारपणाच तू नाटक करणार आणि जेलच्या बाहेर पडणार, कोणाला संशय आला तर अग प्रिया तू इथेच राहून काय करायचं ते कर ना. त्यापेक्षा त्यावर प्रिया म्हणते, अरे सचिन श्वेताला जेलच्या वेळेनुसार मला भेटायला शक्य नाहीये, आम्ही दोघी भेटलोच नाही तर मला प्लॅनिंग कशी करता येणार पुढची. मी हॉस्पिटलमध्ये असल्यावर गोष्टी सोप्या होतील बाबा. आता श्वेता आईला भेटायला यावी म्हणून ही आजारी पडते, ये बात अजम नाही हो रही. असो आता इथे अर्जुन सायलीची चर्चा चालू आहे आणि श्वेता त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवू नये असं सीन दाखवलाय. त्यांनी चर्चा काही ऐकवली नाहीये, फक्त म्युझिक ऐकवलं. मधुभाऊ प्रत्येकाचे गाठोडे काढून देतात अर्जुन सायलीला आणि चैतन्य पण आहे त्यांच्या मदतीला. तिथे आपण मगाशीच पाहिलं श्वेता मात्र यांच्यावर बारीक लक्ष ठेवून अस्मिताला कामावर जाऊ देत नव्हते. या सगळ्यामध्ये गोलूचे किती हाल होतायत, मला याची अवस्था पाहावत नाहीये. तर त्यावेळी कल्पना ताईंना अस्मिताचा फोन आलेला असतो. कल्पना ताई म्हणतात, अस्मिताचाच फोन आलाय, काय सांगू हिला, असं म्हणत तिचा फोन उचलतात आणि म्हणतात, बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, मम्मा अग स्मितने काही खाल्लंय ना. कल्पना ताई म्हणतात, हो त्याने खाल्लंय, तू नको काळजी करूस, तो अगदी मजेत आहे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे बरं. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे मम्मा, असं म्हणत अस्मिता फोन ठेवते. कल्पना ताई म्हणतात, खरंच तर मी आता अस्मिताशी खोट बोललीय, पण तिला खरं तरी कसं सांगणार, कारण गोलू तिच्याशिवाय राहतच नाहीये. पण त्यावेळी विमलताई आवाज देत म्हणतात, वहिनी गोलू शांत झालाय, तुम्ही त्याला भरवण्यासाठी या. कल्पनाताई म्हणतात, नशीब हा शांत झाला नाही तर मी अस्मिताशी खोट बोलले असं झालं असतं, पण हा जर शांतच झाला नसता तर मलाच बोलणे खावी लागली असती. बरं ठीक आहे असं म्हणत आता कल्पनाताई गोलूला भरवण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे आश्रमात आता अर्जुन आणि चैतन्य आलेला असतो. तर अर्जुन मधुभाऊंना सगळी प्रोसेस समजावून सांगत म्हणतो की मधुभाऊ, हे आश्रमा आलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला माहिती लागेल, म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला कधी सापडली, ज्यावेळी ती सापडली त्यावेळी त्यांचं वय किती होतं, या सगळ्याबद्दलची माहिती. तर चैतन्य म्हणतो, आणि हो, आणि त्यापैकी जर कोणाचं आयडी कार्ड असेल तर ते सुद्धा आपल्याला लागेल. मधुभाऊ म्हणतात की हो, सगळी माहिती मी तुम्हाला देईनच. तर त्यावेळी अर्जुनला एक नवीन मुलगी दिसते आणि म्हणूनच अर्जुन विचारतो, ही मुलगी आश्रमात नवीन आहे का. तर काका म्हणतात की हो, ज्यावेळी मधुभाऊ हॉस्पिटल होते त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेली ही मुलगी कुसुमला सापडली आणि मग कुसुम तिला आश्रमात घेऊन आली आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे,
तर चैतन्य विचारतो की नाव काय. तिचे तर सायली म्हणते अंकिता. आता चैतन्य अंकिताला आवाज देत तिथे बोलावून घेतो. तर त्यानंतर अर्जुन विचारतो बाळा, तू पहिली कुठे राहायचीस. तर आता अंकिता म्हणू लागते मी पारगावला राहायची. माझे आईवडील मी लहान असतानाच गेले आणि त्यानंतर माझे काका मला त्यांच्याकडे घेऊन गेले. पण त्यांनी मला खूप त्रास दिला. त्यांनी मला खूप मारलं. त्यांनी मला इतका त्रास दिला की मी त्यानंतर खरंच सोडलं. तर अर्जुन तिला म्हणतो आता घाबरू नकोस, काळजी करू नकोस. इथे तुला कोणीही त्रास देणार नाही. बरं अगं, तुझे डॉक्युमेंट कुठे आहेत. म्हणजे आधार कार्ड किंवा बाकीचे डॉक्युमेंट काकांकडे आहे का. तर आता अंकिता म्हणते नाही, माझ्या काकांनी असे कोणतेच कागद पांजे बनवले नाहीयेत. त्यांनी माझा आधार कार्ड सुद्धा बनवल नाहीये. चैतन ये म्हणतो बरं काही हरकत नाही, आपण ती प्रोसेस करायला घेऊ. अर्जुन म्हणतो जा खेळायला जा. आता अंकिता खेळण्यासाठी निघून जाते. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो आता आपल्याला या सगळ्या प्रोसेसला लवकरात लवकर सुरुवात करावी लागेल. तर सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ, तुम्ही या सगळ्या मुलांबद्दलची मला माहिती द्या आणि हो, त्यांची गाठोडे असतीलच ना. मग ती सगळी गाठोडी द्या. म्हणजे मध्ये काय काय आहे त्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या वस्तूंची नोंद करून ठेवता येईल. आता श्वेता सर्वांसाठी चहा घेऊन येते. अर्जुन, मधुभाऊ, सायली आणि चैतन्य त्यांचं काम करत असतात. श्वेता त्या सर्वांना चहा देते आणि नंतर दुरूनच या सगळ्यांच बोलणं ऐकत असते. त्यांच्यामध्ये नक्की काय बोलणं होतं यावर श्वेता लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये सचिन आलेला असतो. सचिन प्रियाला म्हणतो ॲक्च्युली पहिल्यांदा मी तुझं कौतुक केलं होतं, परंतु आता मात्र मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. तू आता आजारपणाचा नाटक करून या जेलच्या बाहेर पडणार आहेस, परंतु जर कोणाला संशय आला तर मग तू काय करणार आहेस. त्यापेक्षा तू इथेच राहून जे काही करायचं आहे ते का करत नाहीस. तर प्रिया सचिनला म्हणते सचिन सतत दरवेळी मला इथे भेटायला येणं हे श्वेताला शक्य नाहीये. जेलच्या वेळेनुसार तिला इथे येणं शक्य होणार नाही आणि जर ती आणि मी भेटलोच नाही तर मग मला माहिती सगळी कशी मिळणार. मला कसं कळणार की नक्की तिथे काय चालू आहे. पण तेच जर मी हॉस्पिटलला असेल तर गोष्टी सोप्या नाही का होणार. तर आता सचिन प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं जून, सायली, चैतन्य, मधुभाऊ या सगळ्यांची काम चालूच असतात, परंतु श्वेता त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असते. आता मधुभाऊ कपाटातील एक गाठोडं अर्जुन सायलीला दाखवतात. त्यानुसार त्या गाठोड्यांमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची सायली नोंद करून ठेवत असते. तर आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात हे बघा, या बंक अकाउंटबद्दल वगैरे मला काहीच माहीत नव्हतं, पण आता मला मात्र खात्री पटली आहे की मी माझा आश्रम अगदी योग्य माणसांच्या हाती दिला आहे आणि आता मला पूर्ण खात्री आहे की माझा हा आश्रम माझ्या पाठीमागे माझी ही साऊ अगदी व्यवस्थित सांभाळेल. आणि जावई बापू, तुम्ही आता प्रियाला हे सगळे अपडेट मिळत असतात. तसं प्रिया सचिनला आणि राकेशला सुद्धा हे सगळं इन्फॉर्म करत चाललेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.